नमस्कार मंडळी, तर हा प्रवास सुरू होतोय थेट आपला पुण्यावरून मध्य प्रदेशपर्यंतचा। तर आपण चाललेलो आहे आज थेट उज्जैनला, ते पण कशासाठी आणि तिकडे जाऊन काय काय करणार आहे संपूर्ण व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर आपण निघालेलो आहे स्लीपर बसचं तिकीट काढून थेट आता मध्य प्रदेशमध्ये। तर ही अशी काही बस आहे की तुम्ही बघू शकता। ही बस तुम्ही जी बघता सगळी काही तुम्हाला अशा प्रकारची व्यवस्था देखील बसमध्ये पाहायला भेटेल। घेऊन त्या ठिकाणी पोहोचलो, तिथे पोहोचल्याच्या नंतर तुम्हाला खूप सारे हॉटेल्स सगळं काय मिळेल। तर तिथे गेल्याच्या नंतर तुमच्या पद्धतीने कोणतं देखील हॉटेल तुम्ही निवडा। तर जे काय आम्ही हॉटेल निवडलेलं आहे हे तुम्ही बघू शकता, कारण की हे अशा प्रकारचं हॉटेल आहे। तर हॉटेलवरती तुम्ही थोड्या वेळती आराम करून त्याच्यानंतर तुम्हाला थोड्या वेळानंतर उज्जैनच्या आजूबाजूला जे काही बाजारपेठ आहे त्या तुम्ही बघण्यासाठी जाऊ शकता। खूप चांगल्या बाजारपेठ आहे। तर उज्जैनमध्ये खूप सारे प्रसिद्ध आहे, त्यासाठी आम्ही काही ठिकाणी गेलतो आणि काही ठिकाणी आम्ही हे सगळं काही घेतलं। तर आम्ही आणि आमचे मित्र सगळेजण मिळून आम्ही उज्जैन शहर फिरत होतो। तर त्यानंतर आता थोड्या वेळ झाल्याच्या नंतर आता आम्हाला जायचं होतं शिप्रा नदीवरती, कारण की मित्रांनो तुमच्या सगळ्यांना माहीतच असेल की रामघाटावरती शिप्रा नदीवरती आरती असते आणि ही आरती जर तुम्हाला भेटली तर तुम्ही खूप नशीबवानच असता। पण पुढं आमच्यासोबत घडलं असं काय, तर आम्ही चाललो आता शिप्रा नदीवरती। पण ज्यावेळेस आम्ही शिप्रा नदीवरती पोहोचलो त्यावेळेस मात्र आम्हाला कळलं की या ठिकाणच्या आरतीचं टायमिंग तर 8 ते 9 वाजता आहे। त्याच्यामुळे त्याच्यानंतर आम्हाला महाकालेश्वर मंदिरामध्ये देखील जायचं होतं। त्यासाठी आम्ही थोड्या वेळ तिथे वाट पाहिली आणि मग काय नुसते आम्ही आरतीसाठी इकडे तिकडे बघत होतो। नंतर आम्हाला आरती भेटली आणि आमचं नशीब एवढं चांगलं होतं की चक्क आता आम्हाला आरती करण्याची संधी भेटली। तर आम्ही नदीच्या काठावरती बसून त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर आम्हाला आरतीचं ताट देण्यात आलं आणि त्यानंतर आम्ही आरती देखील केली। तर आरती करताना मात्र घडलं असं की त्याच्यानंतर तुम्हाला तिथे दिवा देखील भेटतो। तुम्ही तुमच्या मनामध्ये ज्या काही इच्छा आहे ते सगळं तुम्ही त्या ठिकाणी बोलू शकता आणि त्यानंतर तुम्ही तो दिवा पाण्यामध्ये देखील सोडू शकता। तर आम्ही असं काही केलं। तर त्यानंतर नदीच्या काठावरती जी काही आरती चालू होती त्या आरतीचा आनंद लुटत आम्ही देखील त्या आरतीमध्ये त्या ठिकाणी थांबलो आणि आरती देखील केली। आणि त्याच्यानंतर आता मुख्य टास्क होतं की ते आम्हाला जायचं होतं महाकालेश्वराच्या मंदिरामध्ये आणि ते पण गाभाऱ्यात जाऊन दर्शन घ्यायचं होतं। पण हे एवढं सोपं नव्हतं, कारण की त्या ठिकाणी गाभाऱ्यात ज्यावेळेस आरती चाललेली असते त्यावेळेस मात्र तेथे थांबण्यास तुम्हाला परवानगी नसते, परंतु तुम्ही जर टायमिंगवरती पोहोचला तर तुम्ही तिथे थांबू शकता। पण घडलं असं काय, तर आम्ही त्या ठिकाणी चाललेलोच आहे, तर तुम्ही पुढे बघू शकता। त्यानंतर मंदिरात जाण्याच्या अगोदर आम्ही महादेवाचा अशा प्रकारे पूर्ण कपाळावरती लावून घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर आम्ही आता मंदिराच्या दिशेने प्रवास करत आहे। तर पार्ट 2 व्हिडिओचा लवकरच येईल, त्यासाठी ह्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये हर हर महादेव लिहायला अजिबात देखील विसरू नका, कारण की दुसऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला महाकालेश्वर मंदिराचं आतून गाभाऱ्यातून तुम्हाला दर्शन मी दाखवणार आहे आणि संपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येणार आहे। त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका। धन्यवाद।